नमस्कार, शिव रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत घरातल्या साहित्यामध्ये पौष्टिक आणि अगदी रसरशीत तोंडात टाकताच विरघळतील असे खोबऱ्याचे लाडू। तर चला मग साहित्य पाहूया। तर बघा, हे एका वाटीने मी पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे, त्याच वाटीने 2 वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, 1 पाऊण वाटी साखर घेतली आणि 2 चमचे तूप घेतलेलं आहे। हा जो खोबऱ्याचा खीस आहे यामधला 2 चमचे मी खीस बाजूला काढून ठेवलेला आहे आपल्याला नंतर लाडूवर लावण्यासाठी, त्यामुळे आपले लाडू दिसायलाही एकदम छान दिसतात। तर बघा, इथे मी पॅन गरम करून घेतला, त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलं। आपल्याला एकदम जास्तही तूप टाकायचं नाही, कारण आपल्या खोबऱ्यामध्ये सुद्धा भरपूर असं ऑइल असतं, त्याच्यामुळे आपल्याला तूप कमीच टाकायचं आहे। आता या तुपामध्ये आपल्याला हे खोबरं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला गॅस कसलाही फुल करून घ्यायचा नाही, अगदी लो मिडियम गॅसवर फक्त आपल्याला हा खोबऱ्याचा खीस गरम करून आणि ह्या तुपामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। तर हे लाडू एकदम पौष्टिक आणि कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये बनवून तयार होते। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा। एकदम सोप्या पद्धतीने आपण हे लाडू बनवलेले आहेत। तर आपल्याला गॅस कसलाही फुल न करता बघा, इथे हे खोबरं असंच आपल्याला तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे दूध। तर दूध एकदा जास्त टाकू नका, तर इथे मी पाऊण वाटी दूध टाकलेलं आहे। तुम्ही याच्यामध्ये 1 वाटी जर खोबऱ्याचा खीस असेल तर 1 वाटीला 1 चमचा दूध पावडर सुद्धा टाकू शकतात, परंतु नाही टाकली तरीही चालते। तर इथे बघा, आपल्याला हे दूध असंच लो मिडियम गॅसवर पूर्ण आटेपर्यंत असंच हलवून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला लो मिडियमवरच ठेवून सतत असंच हलवून घेऊन आपल्याला हे दूध असंच आटवून घ्यायचं आहे। आपल्याला 2 मिनिटे लागले हे पूर्ण दूध आटून घ्यायला। आपल्याला आता याच्यामध्ये साखर टाकायची आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। तरी ते 2 वाटी खोबऱ्याच्या खिसला मी पाऊण वाटी साखर टाकलेली आहे आणि ही साखर सुद्धा आता याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आता आपल्याला थोडंसं घट्ट वाटत आहे, परंतु जसं आणखी ही साखर गरम होईल तसं तसं आपल्याला खोबऱ्याच्या खिसला आणखी पाणी सुटतं, थोडंसं ओलं होतं। तर परत आपल्याला असंच 2 मिनिटं हलवून याची पूर्ण हा ओलसरपणा कमी करून घ्यायचा आहे। तर इथेही मी गॅस कसलाही फुल केलेला नाही, गॅस आपल्याला लो मिडियमवरच ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर आपल्या खोबऱ्याचा रंग चेंज होईल। तर बघा, असंच ही प्रोसेस सुद्धा मी 2 मिनिटं अशीच करून घेणार आहे। सतत हलवून घेऊन आपल्याला ही पूर्ण साखर याच्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। तुमच्या घरात जर लहान मुलं जरी असतील तर त्यांना सुद्धा हे असे पौष्टिक असे खोबऱ्याचे लाडू नक्की बनवून द्या। हे फ्रीजमध्ये जर ठेवले तर भरपूर दिवस टिकतात, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा। तर बघा, आपली आता इथे पूर्ण हे साखरेचं पाणी आता कमी झालेलं आहे। तर असंच आपल्याला सतत हलवून घेऊन इथे आता मला 2-3 मिनिटं झालेलं आहे। घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना असे पौष्टिक लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून द्या। तुम्ही हे लाडू जर फ्रीजमध्ये ठेवले तर 15 दिवसापेक्षा जास्त आरामात टिकतात आणि फ्रीजच्या बाहेर जरी ठेवले तरी 10 दिवसापेक्षा जास्त टिकतात। तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा। तर आपल्याला हे सर्व पाणी बघा असंच आता इथे आटवून घ्यायचं आहे। पूर्ण साखर आपली याच्यामध्ये आता विरघळलेली आहे। आपल्याला आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे सगळं साहित्य असंच पसरून थंड करून घ्यायचं आहे। एकदम जास्तही थंड करू नका, अगदी आपल्या हाताला सोसेल एवढं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। आता 5 मिनिटानंतर आपण याचे लाडू बनवायला घेऊया। तर बघा, इथे 5 मिनिटं झालेलं आहे। आता आपण याचे लाडू बनवून घेऊया। तुम्ही याला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे लाडू बनवून घेऊ शकतात आणि एकसारखे लाडू येण्यासाठी तुम्ही इथे साच्याचा सुद्धा वापर करू शकतात, किंवा साचा नसेल तर आपल्या घरात लहान वाटी असते त्या वाटीने सुद्धा तुम्ही हे सारण एकसारखं घेऊन एकसारखे लाडू बनवू शकतात।
तर बघा किती छान असा आपला हे लाडू बनलेला आहे। आता हा लाडू आपण जो खोबऱ्याचा खीस ठेवलेला होता त्याच्यामध्ये एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे। असं केल्याने आपले हे लाडू एकदम छान असे आकर्षक दिसतात। तर बघा मस्त असे आपले हे लाडू आता बनवून तयार झालेले आहेत। आता याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी सर्व लाडू बनवून दाखवते। तर ह्या लाडूचा आकार जो आहे तो शेवटपर्यंत म्हणजे जोपर्यंत तुमचे लाडू संपत नाहीत तोपर्यंत आहे असाच राहतो, अजिबात कसलाही बिघडत नाही आणि हे लाडू फ्रीजमध्ये ठेवून खायला छान लागतात। तर एकदा नक्की फ्रीजमध्ये थंड करून हे लाडू खाऊन बघा, याची चव एकदम अशी छान अप्रतिम लागते। तर याच पद्धतीने बघा मी आता दुसरा सुद्धा लाडू तयार करून घेतलेला आहे। आपल्या हाताला अजिबात कसलाही चिटकत नाही, एकदम छान असा रसरशीत हा लाडू बनवून तयार होतो। तर बघा आपला इथे दुसराही लाडू आता बनून तयार झालेला आहे। इथे मी थोड्या मोठ्या आकारामध्ये हे लाडू बनवले आहेत, तरी सुद्धा 10 लाडू बनले आहेत। तुम्ही याच्यापेक्षा एकदम लहान आकारामध्ये सुद्धा हे लाडू बनवू शकतात। एकदम पटपट असे हे लाडू बनवून तयार होतात। आपल्याला ही लाडू बनवण्याची प्रोसेस जी आहे ते गरम आहे थोडंसं तोपर्यंतच करायचे आहे। थंड जर झालं तर एकदम असं हे खोबऱ्याचा खीस एकदम कडक बनतो। तर थोडंसं हाताला सोसेल एवढं गरम आहे तोपर्यंत याचे लाडू बनवून घ्यायचे। तर हे बघा या पद्धतीने आता मी सर्व लाडू इथे बनवून घेतले आहेत। एकदम दिसायलाही एकदम बघा छान दिसतात आणि एकदम रसरशीत, अगदी जिभेवर ठेवताच विरघळतील असे हे लाडू बनवून तयार होतात। तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सीवी रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।